तर मित्रांनो, नाश्ता करायला या. रत्नागिरीमध्ये सकाळी सकाळी आमचा नाश्ता हॉटेलमध्येच झालाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय. जय. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आज आहोत आम्ही रत्नागिरीमध्ये आणि हा आहे कोकणचा डे टूर. तर आता आम्ही निघालो इथून आणि आता आम्ही जातोय रत्नदुर्ग फोर्टवर. कालचा दिवस थोडासा हेक्टिक होता, पण आजचा दिवस आपण मजेशीर काढूया. आणि आपण एकच केलता, पण आज आपण जास्त करू. काय काल एकच तर केलता. काय पण काय एकच केलं काल आपण? तू विषय चेंज नको करू. काय केलं ते सांग. एकच स्पॉट केलता काल, गणपतीपुळेच केलता ना काल. आज जास्त स्पॉट करू. होपफुली रूम्सची मारामारी आहे इकडे. देवगडमध्ये पण रूम नाही आहेत. बघूया पुढे. आज सारखंच एक भेटलेला तो मुश्किलच्या चांगला रूम भेटला. महाग होता पण चांगला रूम होता. चांगला होता बरोबर. काय हो? शिवसृष्टी. शिवसृष्टी. सृष्टी. शिवसृष्टी नाव आहे तर गाडी लावला जागा दिसते ना. तर मित्रांनो, रत्नागिरीमध्ये आपण पहिल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. हा आहे रत्नदुर्ग किल्ला. रत्नदुर्ग शिवसृष्टी किल्ला वाटतं वरती आहे तिकडे. हा वर किल्ला आहे आणि इकडे बनवलेला आहे आणि हा बनवला आहे शिवसृष्टी. मित्रांनो, आम्ही 3 तिकीट घेतलेले आहेत. 2 फुल 1 हाफ. हा बघा तो हाफ तिकीटवाला पोरगा. दरवेळेस हाफ तिकीट दरवेळेस. मोबाईल पाडशील रे बावलट. मित्र बघ फोटो. मित्रांनो, जरा व्ह्यू बघा फक्त. संध्याकाळी उलटी काल यायला भेटला पाहिजे होतं ना. तिकडे बघा. हो, तिकडे वरच्या किल्ल्याचं काढलं का? देरू इकडनं बघा काय आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. ते बघायचंय तुला. माहिती तुला वासुदेव? हा. वासुदेव मंदिर. हे फायटिंग शिप बघ. युद्ध नौका पप्पा बघ इकडे बघ. पप्पा ही रिअल मध्ये होती माहिती का? कारण की रिअल मध्ये पाणी आहे बघा. तो बघ कशा त्याला. आणि हा बघ समुद्र किती भारी. इकडे बघ साई व्ह्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. मित्रांनो, हा व्ह्यू बघा फक्त. महाराजांचा पुतळा तिथे आणि इकडे व्ह्यू बघा फक्त. हा पूर्ण समुद्र किनारा आणि इथे आहे युद्ध नौका. विजयदुर्ग. हा आहे पूर्णगड. यावर पाण्याने किल्ल्यात बघ ना. हो ना. पद्मदुर्ग. कासा. पद्मदुर्ग कुठे माहिती आहे ना? कुठं माहिती आहे तुला? मुरुड. मुरुडला तो तिकडे दिसतो तो जंजिऱ्यावल्या छत्रपती संभाजी महाराजांचा किल्ला पद्मदुर्ग. यो आपली इकडे यो खांदेरी उंदेरी आहे. मग त्याच्या मागे नको लागू. चावल तुला तो. सर्किल कान्होजी आंग्रे. आहे मुरुडी. महाराज की जय. मित्रांनो, शिवसृष्टीचा पूर्ण व्ह्यू देतो एक मी तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
मित्रांनो ही इथे आहे शिवसृष्टी आणि हा बाजूलाच आहे समुद्र. बघा किती हवा येते मस्त. तरी आम्ही भर दुपारी उन्हात आलोय. इव्हनिंगला तर इथे अजून मजा येईल. मजा येते का रे तुला वर्धू? वर्धनला टॅन झाला बघा कसा. मित्रांनो शिवसृष्टीच्या 700 मीटर बाजूलाच भगवती वॉटर ब्रेक्स आहेत. आपण तिथे पण आलोय. बघूया काय आहे नक्की. मित्रांनो हे आहे भगवती वॉटर ब्रेक आणि इकडे बघा कशी मच्छी सुकत लावले. या वाकट्या वागडी नाही वाकट्या आहेत. वाकट्या सुकत लावल्या. यो पण वाकटाच आहे. मला पण बघायचे. हे भगवती वॉटर ब्रेक कसा आहे ना जरा खाली. तर मित्रांनो आता आपण भगवती वॉटर ब्रेक वरून निघतोय आणि जातोय आरेवारे व्ह्यू पॉइंट वर, जो की इथून 14 किलोमीटर दूर आहे. चला जाऊया आरेवारेला. मजा आली का? मजा आ रही मस्त लय मजा ए थांबा त्याला बाजू ए वरदान वरदान बेबी वरदान बेबी. मजा आ रही मजा आई मजा आ रही मजा असतं. चल मित्रांनो आता आपण आरेवारे व्ह्यू पॉइंट वर पोहोचत आहोत. बघा मस्त नजारे साईडला. पाण्यात नाही जायचं आज आपल्याला. आज आपण आपला शेड्यूल टाईट आहे बाबू. मित्रांनो हा माझ्या मागे तुम्ही जो बघताय तो आहे आरेवारे व्ह्यू पॉइंट. क्लास व्ह्यू आहे एकदम क्लास व्ह्यू. ए मॅचिंग बॉय मॅचिंग. या दोघांनी मॅचिंग कपडे घातले बघा. कसा वाटतं व्ह्यू सायली? यो आहे आरेवारे बीच. बघ कसला क्लास व्ह्यू बघ. चल झिपलाईन पण करू आणि बीच पण जाऊ. चल तर तू करशील झिपलाईन? करेल करेल माझ्या इथं. बघू. मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हा आहे ओशन फ्लाय झिपलाईन. बघू आपण झिपलाईन चालू असेल तर आपण पण झिपलाईन करणार आहे. मित्रांनो मी झिपलाईनचा टोकन घेतलाय पण इथे 1 तासापेक्षा जास्त वेटिंग आहे. 77वा नंबर आहे आणि सायलीचा पोपट झालेला आहे कारण इथे फक्त दोघांना पाठवतं, सिंगल पाठवत नाही. आणि खास मला मग तू जाते देरू बरोबर परत? देरूला 2 वेळा जाऊ दे. देरू एकदा माझ्या बरोबर जाईल, एकदा तुझ्या बरोबर जाईल. मी एक बाबूला घेईल. मित्रांनो हा जो समोर दिसतोय हा आहे आरेवारे बीच आणि आपण आलो इथे झिपलाईनवर. झिपलाईनसाठी आलो. मित्रांनो आम्ही प्लॅन करून थोडा चेंज केलाय. इथे सिंगल एंट्री अलाउड नाही. 2 जण आहेत. आता मी आणि धेरू जाणार होतो. आता आम्ही प्लॅन चेंज केलाय. आता सायली आणि धेरू जाईल आणि मी यांना जाऊन तिकडून पिक करेल. कारण इथे 1 तासाची वेटिंग आहे प्लस तिथे 1 तासाची वेटिंग आहे रिटर्न येण्यासाठी. हे लोक जसे झिपलाईन वरून तिकडे जातील मी इकडून माझी गाडी घेऊन त्यांना पिक करायला जाईल. तिकडे वेटिंग नव्हतं. तेवढा झूम होईल का बघू जरा. कुठे रे आयफोनची झूम पॉवर बघू जरा. हो बघा 17 प्रो मॅक्स ची झूम पॉवर. कुठे चाललोय? कुठे चाललंय सांग. असला पेर राईट लहान मुलगांचा पेर राईट. हेवी ब्रेक ओ नाव अटे बॅग वाहत बाय.
वाटला देरू? मम्मी आताच आमच्या स्कूलमध्ये झिपलाईन होती. हा का? कधी गेलता तू? कधी गेलता? नीट नीट थांब, मी उतरते पहिले. मजा आली दे. बाबा. कसं वाटला? भारी हा भारी वाटलं. भारी वाटला. और डायरेक्ट झिपलाईन खालची मजा आली. लय भारी वाटला. तो कुठे आहे? तो बघा मस्त झोपला तो येऊन. चला बसा गाडीमध्ये. मित्रांनो आता आपण आरेवारे बीचवरून निघालो आणि जातोय कशेलीला. कशेली टेबल पॉइंट बघायला. मध्ये कुठेतरी आपण जेवण करू. आता जेवण बनवायचं का कुठे बाहेर करायचं तो डिपेंड करतो आपल्याला, जशी जागा भेटेल किंवा जसा टाइम आपल्याला अलाव करतो. तर ऑलरेडी आपल्याला इथे 1 तासाच्या वेटिंगमुळे खूप लेट झालाय. तर चला जाऊया पुढे. कशेली टेबल पॉइंट. गरमी जाम आहे ना. जाम आहे. ठीक आहे. एवढं तुम्ही पण आणलं. भाई ये तो बघ गिअर वर पाय देते. गिअर चालू कर. वरदान. गिअर चालू करची. चीयर्स. आमची छोटीशी थम्सअप पार्टी. गरमी एवढी आहे, असा कोल्ड्रिंक नॉर्मली आम्ही पित नाही, पण गरमी एवढी आहे तर कोल्ड्रिंक घ्यावीच लागली. मित्रांनो हिला इथं पडलेले आंबे भेटले, हिने उचलला लगेच. भाई आंबोवाले आले ना, पैसे घेतील 8,000 रुपये घेता नाही आंब्याचं. ते असं कसं पडलेला उचललेला घेतला तरी? पडलेला उचलल्यावर पण 8,000 रुपये घेता ना. तुम्ही उभं राहा ना इथे, लक्ष द्या. कोणी घेतलं नाही. अजून एक घेऊन आलो. जा पटकन घेऊन ये. हे आंबे चोर. मित्रांनो आंबे चोर बघा. निंबू मिरची होला तिथं. निंबू मिरची फिरवता ना इकडे. घे लवकर, चल जाऊ नको आत. खाली पडलेलं उचल पटापट ना, निघ. 1-2 उचल ना, ये पटकन. मार खावशील तुम्हाला आया. बस झाला, चल बस झाला, चल. आव नको करू जास्त. जास्त आव नको करू. हे बघा मित्रांनो पडलेले आंबे भेटलेत. मित्रांनो आम्हाला देवगड मध्ये अस्सल देवगडचे हापूस आंबे भेटलेत, ते पण 5. अख्ख्या गाडी घेतलं असं तर अर्धा डझन झाला असता. अख्ख्या गाडीमध्ये स्मेल येतात एकदम मस्त. मी अजून पण हे सांगता ना, जास्त आव नको करू. जास्त आव नको करू. कोण आला ना तर आपले पाठीवर घालतो उपट्या. टाकू पिशवी? टाक पिशवीन. ये पण टाक. मित्रांनो आपण कशेली टेबल पॉइंट वर पोहोचलेलो आहोत. बघा कसला नजारा एकदम रापचिक. इकडे बघ सायली. वा वा. मित्रांनो आम्ही पोहोचलोय कशेली टेबल पॉइंट वर. हा बघा कशेली टेबल पॉइंट, जो आपण रील्स मध्ये बघतो. आम्ही पण रील्स मध्येच बघून आलोय. तिथून एंट्री आहे. तिथे चाललो आपण. इकडे बघ, समोर बघ. ए इथून सांभाळू ना. इथे रेलिंग नाही, डायरेक्ट कट आहे. टेबल पॉईंटच्या चक्करमध्ये टेबलावर जाशील डायरेक्ट. तर मित्रांनो आम्ही फायनली टेबल पॉईंटवर पोहोचलो. मग अशी आपण तिथून बघत होतो, आता आपण टेबल पॉईंट जवळ आहे. काय तुला नाही आवाज दिला? काय तुला आवडलं? बोल. कसा वाटतं टेबल पॉइंट? पैसा वसूल. तुझं काल घरी निघलेली, चला घरी म्हणून. काल रूम नव्हता भेटत ना. रूम आज पण नाही भेटणार आहेत. आज पण कुठलेच प्लॅटफॉर्मवर रूम अवेलेबल नाही आहेत. तर मित्रांनो आता टेबल पॉईंटवरून आम्ही निघतोय आणि आता आम्हाला जेवणाचा काहीतरी बंदोबस्त करायचा आहे. तुम्ही जेवण करणार का मॅगी खाणार? आता 5 वाजता मॅगी बनवू. मॅगी. ऍक्च्युली आम्ही ना गाडीमध्ये भरपूर खायला आणलाय, त्याच्यामुळे यांना भूक नाही लागली. आता मॅगीवर आले लोक. मॅगी होईल ना. मॅगी दिली तर थांब, मॅगी खाईल. मी ती बुलवाला डॉग बघलेला तेव्हा पुरे येतात पुरे तेव्हा.
रॉट व्हीलर येतो. हा लॉटरीला रॉट व्हीलर नाही, सॉरी, जर्मन शेफर्ड येतो. हा तो पोलिससाठी काम येतं ना. हम्म. फोटो काढा ना आधी फोटो काढा. ध्रुव राठी आहे हो. तू कुठला गोला घेतलाय तो? आंबा आंब्याचा कुठला कलरचा गोला आहे? येलो काय येलो कलरचा घेतला? रद्दी गेली. नाही, कारण तुझे दात येल्लो आहेत. दाखव ई कर. याला माझे दात देऊ का? दाखव ई कर. शी, दात नाही घासत बघा. अरे ये बघ. एक मँगो. इकडे गोला गोला हो दे सर्दी. जाऊ डॉक्टरकडे वापस. तर मित्रांनो, आता कशेली टेबल पॉईंटवरून आम्ही निघालोय आणि आता आम्ही जातो देवगडच्या दिशेने. आता देवगडमध्ये आपण हॉल्ट करू. रूम भेटेल तर नशीब. आज पण कुठल्याच प्लॅटफॉर्मवर रूम अवेलेबल नाही आहे. फक्त आगोडावर एक दाखवतोय, तो पण 10,000 रुपये रूम दाखवतोय. तर 10,000 आपल्या बजेटच्या बाहेर आहे, पण बघूया जाऊन तिथे. चलो. आणि जाता जाता कुठेतरी आता आम्ही मॅगी बनवणार आहे. ॲक्च्युली जेवण बनवायचा प्लॅन होता, पण आम्ही एवढा खाल्लाय गाडीमध्ये, आम्ही पूर्ण गाडी भरून खायला घेऊन आलो. तर आता आम्ही जेवायचा प्लॅन. आणि आपले आंबे पण चोरी केले. चोरी नाही केले, आम्हाला पडलेले भेटले. चोरी अलग होती आहे. टेक्निकली ती पण चोरी दे, पण ती थोडी वेगळी चोरी आहे. हा, इथं बघा, इथं मस्त मॅगी बनवायला जागा आहे. थांब पुढे 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 पुढे. तर आता आपण मॅगी बनवू इथं पटाक्षी. मॅगी खाऊ आणि मग निघू पुढे. मग रात्रीचा बघू नंतर. मित्रांनो, इथे रस्त्याच्या किनारीच मी वापस गाडी लावलेली आहे. या दोघांना गाडीतच ठेवलं, कारण बाहेर भरपूर गरमी आहे आणि हे आपल्या गादीवर मजा करतायत. हे तुम्ही आतच बसा मस्त AC मध्ये. यांना आतच बसवतो आम्ही आणि इथं मस्त सावलीमध्ये आम्ही आपला कुकिंगचा सेटअप लावला आहे. आम्ही जेवणाचा प्लॅन कॅन्सल करून मॅगीचा प्लॅन केला आहे. खरं आमचं पोट ऑलरेडी टाईट आहे, तरी पण थोडाफार खायचं आहे नाश्ता म्हणून. तुला मॅगी मिरच्या तोडायला काही नाही कापायला? मित्रांनो, आम्हाला झणझणीत मॅगी आवडते म्हणून बघा मिरच्या किती घेतल्यात आम्ही. दोन डायरेक्ट क्या करायचं ना, काय तुम्ही काय करायचं? हाताने 2 तुकडं करायचं. नंतर मी हात तिखट होतील ते. चला तिकडं होतील त्या दाखवतो. सांग दाखवतो. हे बघ, मारशील, डोलावून दिले टाकशील. चला सॉरी शक्तिमान. आता तेच हात लावलं. अरे दांड्या आहेत. इथे पाणी उडलंय ना मिरच्यांचं. ए दांडे, हे, खुजलीवाले कुत्ते. ते जाऊ दे. असं करा, बघा तिखट लागतं का? ए, ना बघा आता. लागला? सांगून ना, दरवेळेस मीच खरा आणि मीच सॉरी शक्तिमान. मीच बरोबर. नेहमी माझे खरे बोलावे. माझे घरे बोलावे. हे, मसाला डालेगा भी. हे. मित्रांनो, गरमी भरपूर आहे. सावलीत बसलं तरी हवा नाही बिलकुल. चला, मग चरबी बी जाम आहे आज आपल्याला. चरबी कुठून भरले? कुठून? नशीब बारीक नाही ना, तर दापाल नसते वेगळी. दोघांचं बोलते मी. आणि कचरा पिशवी शेफ, मॅगी रेडी आहे का? रेडी आहे. पाणी थोडं आठवायला लागलं. त्या दोघांना बोलवायचं का? AC मध्ये मजा चालू आहे का त्यांची? लगेच नको थांबा. काय वेळेला घेतल्यावर तशी बी त्यांची दोघांची मस्ती चालू असते. त्यांना मस्त गादी घेतली, त्यांचा पैसा वसूल आहे त्या गादीचा. फुल एन्जॉय केला गादीवर दोघांनी. झाली का? रेडी आहे. घ्यायची का खवळा? खवळा काय? घ्यायची का खवळा? मॅगी रेडी झाली आमची. आता आम्ही खातो, तुम्ही बसा आतमध्येच. मित्रांनो, मॅगी आपली रेडी आहे. या तुम्ही पण सगळे जेवायला. खवळा. जेवायला नाही, खायला. मॅगी खावाला. खायला, मॅगी खावायला या. खवळा. काटा दंबच काय? अरे वा. आता वर्धनला हातच बसवता का? एकटा रडत. मग आपण खाऊन घ्यायची पहिले. बेरूला गाडीन द्यायला धरूला आणि गाडी मागली. अर्धा घेऊ झाला. मित्रांनो, मॅगी एक नंबर झालेली आहे.
आपण घरी जे पण काय जेवायला बनवतो तो बाहेर जास्त टेस्टी लागतो. कसा ते माहिती नाही. सिरियसली बाहेर जास्त टेस्ट आहे. देरवीच्या लॉजिकनुसार हवा असते ना बाहेर म्हणून. वरदान आम्हाला खाऊ देत नाही ना म्हणून दोघांना हातात बसून ठेवलाय. पहिले आम्ही खाऊन घेतो मग त्यांना उतरवतो. खा पहिले एवढी. हा ये. आंबा जाऊ का तू? हो. थांबा मीच जाते, तुम्ही खा. याला या वरदानला. का भारी बनली भाजी. मित्रांनो मॅगी एक नंबर होती. आता आपल्याला जे आंबे भेटलेले पडलेले देरूच्या हिशोबाने चोरलेले, आता आपण ते पण खाऊन बघू. कारण त्याचा स्मेल एवढा भारी ना काय गाडीमध्ये गाडीमध्ये खरं पूर्ण गाडीमध्ये आंब्यांचा स्मेल पसरलाय. पडून फुटल्यात ना त्याच्यामुळे अजून गाडी येतं. जरा दिखाओ कैसा लगता है. दिखाती हो. याला घे वरदानला मी काढते. मित्रांनो चोरीचे आंबे खराब आहे ना, चौरा फुटून. कापू आपण तेवढा. संत प्यायची पाण्यात नको ना. तो याचा बाटला घ्या, बाटल्यांचं पाणी घ्या. तो थंड पाणी आहे ना. तो ग्लास घ्या. ग्लास आहे बघ तिथं. आता व्हिडिओ मध्ये मी ती चाटलेला पण दाखवणार. मित्रांनो यांनी चाटली, प्लेट चाटली. मॅगी चांगली झाली म्हणून का प्लेट चाटायची का? हे खराब आहे. एक आंबा खराब निघला. पोपट मित्रांनो हा खराब निघला. याला वास मारतो ऍक्च्युली. पहिला डाव बुताचा. पहिला डाव बुताचा. हा यो भारी आहे. पप्पा मला आताच कर. ए आपण खराब आहे. आंबाच किरका होता का? म्हणून वाटतं कोणी उचलत नव्हतं. मित्रांनो 2 आंबे खराब निघाले. अजून 3 आहेत. आता बघू याच्यातला खराब निघतो. तिन्हीला कापू आणि खाऊ. तिन्ही चांगले वाटतात. हे तर खराब नाही वाटत मला. म्हणून आपल्याला कोण बोलला नाही नका उचलू म्हणून. अय्यो रामा. कसं कसं आम्ही आंबाच किरका होता. मला वाटतं आपल्या बरोबर गेम झालाय. यो आंबा नसेल चांगला कारण हा त्यांच्या दारात होता ना. एवढं तो फुटलेला. एक तरी चांगला आहे. आपण किडका निघाला. आई शपथ. पप्पा फुटलेले किडकेच असतात. हा पण किडका. तेव्हाच कोणी आंबे उचलत नव्हता. आणि आम्ही उचलत होतो तेव्हा आम्हाला पण कोण बोलत नव्हता. अशा प्रकारे मित्रांनो आमचा पोपट झालेला आहे. आम्ही 5 आंबे उचलले. एवढे चोरी गेलेल्या ऍक्शन मध्ये धावत पळत सगळे आंबे खिडकी आहेत. तर मित्रांनो कालसारखा परत सेम प्रॉब्लेम झालेला आहे. आम्हाला रूमच भेटत नव्हता. आम्ही भरपूर देवगडमध्ये पूर्ण फिरलो आणि शेवटी आम्हाला एक होमस्टे भेटला जिथे एकच रूम अवेलेबल होता. हा नवीनच बनलेला आहे. नशिबाने आम्हाला भेटला. आम्ही पहिला विचार केला की रूम शोधू आणि त्यानंतर जेवायला कुठेतरी जाऊ. पण इथे जागा आहे अंगणात भरपूर. तर ते बोलले इथे तुम्ही जेवण बनवू शकता. आपण इथेच जेवण बनवू. फक्त कोकणात येताना बाई रूम बुक करून या. मित्रांनो तुम्हाला रूम दाखवतो मी आतून. हा बघा नवीनच बनलेला रूम आहे म्हणून एकदम अनटच्ड आहे. ज्या पद्धतीने आमचे हाल चालू होते रूम भेटत नव्हता. मला वाटत नव्हतं की मला असा रूम भेटेल म्हणून. तर आज पण आम्ही गाडीत झोपता झोपता वाचलो आहे. AC रूम भेटला आपल्याला 2,500मध्ये. आणि या दोघांनी बघा लोळायला पण चालू केला खाली. तर मित्रांनो आपला जेवणाचा सेटअप रेडी आहे. आपण रूमच्या बाहेरच सेटअप लावला आहे. तर आता शेफ काय बनवणार आहे आज? वांग्याचा भरीत. वांग्याचा भरीत, बेगून भरता, उडी बाबा.
तर चला मित्रांनो, वांग्याचा भरीत बनवूया, भाकरी बनवूया, जेवू आणि झोपूया. आणि हा रूम बघा मित्रांनो, समोरच ना इथे हा देवगड फोर्ट आहे. ते किल्ल्याच्या समोरच रूम आहे आणि इथे मंदिर आहे, कुठला काय माहिती नाही, सकाळी जाऊ आपण. वांग्याचा भरीत सोबत चपाती का भाकरी? भाकरी भाकरी. आय डोंट लाईक चपातीज. चालेल. तुम्ही ना पहिले शेंगदाणा भुजा आणि वांगा भुजून घ्या. शेंगदाणे वांगा. शेंगदाणे आधी त्याच्यात भुजून घ्या, नंतर वांगा भुजा आगीवरच डायरेक्ट. ओके नंतर पहिले वांगा भुजा, नाही तर शेंगदाणा तुम्हाला जसा. ओके ओके. शेंगदाणे आणि वांगा पाहिजे तुला आणि बोलतो. पाण्याचा बुदला काढून द्या फक्त मला. ओके. द्या इकडं, द्या इकडं. घ्या. ये ते पण घ्या. स्पॅटुला दे, स्पॅटुला रेडवाला आहे ना. ग्रीन वाला पिशवी दाखवली नाही त्याने. मग इथे खालती दे. उलटाला कंटाला. सांगू स्पॅटुला दे तुला. हे बघा असे झाले. तो बुजू द्या. धुवून तुम्ही भाकरी भुजायची तर धुवून याच्या आणि शेंगदाण्याचं कूट आणि मिरचीचा कूट द्या मला फक्त करून. ओके. शेंगदाणा आणि मिरची. पहिले मिरचीचा करा, आता पहिले शेंगदाण्याचं करा. एकत्र नाही गेल्याला चालणार. नको एकत्र. मित्रांनो, आमची शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता ही पटापट भाकरी भाजून घेते, म्हणजे आम्ही लगेच भरीत बनवायला मोकला. इकडं असं. बस एवढ्या काजून एक द्या. बघा तुमच्यावर, तुम्हाला कशी पाहिजे तो खाईल का तिखट? नाटू नका नाटू. मग राहू दे. ते पाणी द्यायला जर टाकून. आता शेंगदाणे कुठू साला काढायला लागतील का? हो, अरे बापरे. याच्यातच करतो. त्याच्यातच काढा. तर मित्रांनो, वरदानने तिकडे गोंगाट घातला म्हणून सायली गेली तिथे. तोपर्यंत मी इथे वांगे भुजून घेतो. तर मित्रांनो, आपली वांगी भुजून झालेली आहेत. आता आपला वांग्याचा भरीत होणार आहे. आणि मित्रांनो, त्या दादांनी आत्ता सांगितलं, ह्या ज्या तुम्हाला लाईट दिसत आहेत ना, ह्या डायरेक्ट बीचवर आहे. आपण बीचच्या जवळच आहे. हा आहे त्या दादांचा कार्ड, आमंत्रण रिट्रीट रिसॉर्ट. तुम्हाला कोणाला यायचं असेल तर नंबर सेव्ह करून घ्या. बरोबर बुजलं ना मी? माझं कामच भारी आहे ना. थोडासा कच्चा ठेवला नाव. बघा मित्रांनो, बघा एवढा चांगला करून पण मला शेवटी नावच ठेवला. कधीतरी बोला. चुकी करून माणूस शिकतो. अरे पण एवढ्या कुठे चुक्याच काढत बसायच्या. आमचा वरदान असा बोलता, जास्त काय झालं. ए चोप. मी तुम्हाला कांदे सांगले तेव्हा कोथिंबीर पण घेतली. मी तुम्हाला तू मला बोलली कांदे घे, मी कांदे घेतले. तू व्यवस्थित आठवण करा. मी तुम्हाला बोललो कांदे घेत असाल तर मग कोथिंबीर पण घ्या. त्याच्या आधी तुम्ही तू मला बोलली कांदे आणि कॉफी घे. मी कॉफी आणि कांदे घेतले, कोथिंबीर बोलली नाही. आधी बोललेलो अर्धा पाऊण तास आधी. व्हेरी गुड. आता मी तुला रेकॉर्ड करून ठेवायला लागेल. बनव बिना कोथिंबीरची. चालेल, कोथिंबीर पाहिजे असं नाही ना. मित्रांनो, आपला घरगुती मास्टर शेफ आता जेवण बनवत आहे. घरगुती मास्टर शेफ. इंटरनॅशनल बोलू मग तुला. इंटरनॅशनल ट्रिप करू तेव्हा तुला बोलत इंटरनॅशनल मास्टर शेफ. मी काय तू कांदे बिंदे काय कापला नाही, डायरेक्ट बनवायला घेतला. कांदा बिंदा जाते याच्यात, कांदा जाते, टोमॅटो भुजून जाते. तुम्हाला नाही आवडत, मला असंच पटतंय ठेच्यावर. नुसता ठेचा, शेंगदाणे आणि वांगा. वांगा. तुला पटत नाही का? आळशी रेसिपी. आळशीपणा नाही, मला आवडतच नाही ना.
मला जे आवडतं तेच बनवते. मग तो डब्याला मला पाठवतो त्याच्यात कांदा नसतं. काहीच नसते, अशीच असते. टेस्ट तर चांगली लागते. मित्रांनो बघा, तुम्हाला पण जर कांदे आणि टमाटर वाचवायचे असतील माझ्या बायकोसारखे, वाचवायचं म्हणून नाही, नाही आवडत म्हणून वाचवायला कशाला पाहिजे. वाचवायचं असेल पाण्याच्या बाबतीत त्याला वाचवायचं. तर तुम्ही पण शॉर्टकट रेसिपी ट्राय करून बघा. टेस्ट तर चांगली लागते, कारण मी डब्याला नेतो बऱ्याच वेळेला ठेचा. ठेचा ठेचा नाही, सॉरी, वांग्याचा भरीत. वांग्याचा भरीत. एकदम स्मोकी फ्लेवर. थोडी वापरू शिजू दे, मग नंतर याच्यानं आपण शेंगदाणे टाकू. झाला का? ते होईल, अजून शेंगदाणा आणि मीठ टाकायचं आहे. एक काम कर, रडायला. मित्रांनो आमच्या वर्धनचा तांडव चालू झालेला आहे. तू एक काम कर, तू मीठ टाक, शेंगदाणा टाक आणि जा, मी बघतो इथं. जा त्याला घेणं झोपो. आणि मी झाला ना का मग आतमध्येच घेऊन येतो, आपण आतमध्ये जेवू सगळं. आणि सगळं मी पॅकअप बिकअप करून घेतो. जरा जास्तच बुडलाय. बाहेर झाला. ठेवला कोर ठेवलीस. बघा मित्रांनो, शेंगदाणा भुजले तर आता जास्तच भुजले. अरे किती खोरी ठेवायच्या मी बुजले. खोट्या. मम्मी हिने बुजले का? बुजल्यान तुम्ही कुठल्यान तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचा जेवणाचा टेबल लागलेला आहे आणि आमचं जेवण चालू झालेलं आहे. धीरूने स्टार्ट पण केला. धीरू कसा आहे? तर मित्रांनो तुम्ही पण या जेवायला. आणि आता मी ब्लॉग इथे एंड करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असे नवीन नवीन ब्लॉग बघायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. शेट.